पेपर विकणारा होता, पाणी विकणारा होता, खाद्यपदार्थ विकणारा होता. मला वाटलं त्यांना काहीतरी घ्यायचं असेल, पण ती चिल्लर त्यांनी परत तशीच खिशात ठेवली. 5 मिनिटं झाली, त्यांनी परत खिशात हात घातला, खिशातली चिल्लर बाहेर काढली, परत एकदा हातावर घेतली, परत नीट मोजली, परत खिडकीतनं बाहेर बघितलं, परत चिल्लर खिशात ठेवली. मला काही कळेना. तेवढ्यात कंडक्टर एसटीत आला. त्यांनी दन 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 बेल वाजवली. त्या बेलचा आवाज ऐकून ड्रायव्हर गाडीत येऊन बसला. त्यांनी गाडी सुरू केली आणि आता गाडी जाऊ द्या म्हणून कंडक्टरनं डबल वेल मारली. तशी गाडी सुरू झाली. गाडी पुढं पळू लागली आणि गाडी जशी पळू लागली तसा सदग्रस्तांना परत खिशात हात घातला, खिशातली चिल्लर बाहेर काढली, परत एकदा हातावर घेऊन नीट मोजली आणि त्या धावत्या गाडीच्या खिडकीतनं हात बाहेर काढला आणि पेपरवाल्याला हाक मारली, ए पेपरवाला इकडे ये. पेपरवाला धावत धावत त्या गाडीच्या मागे आला. धावत्या गाडीच्या खिडकीतनं त्यांनी पेपर आत दिला. या सदग्रस्तांना चिल्लर त्या धावत्या गाडीतनं त्याच्या हातावर ठेवली. गाडी पुढे पळत राहिली. मला प्रश्न पडला, गाडी 15 मिनिटं एसटी स्टँडवर उभा होती, त्यावेळी यांनी पेपर घेतला नाही, मात्र गाडी धावायला लागल्यावर मग यांनी पेपर का घेतला? मी त्याला विचारलं, म्हटलं पेपरच घ्यायचा होता तर गाडी एसटी स्टँडवर उभा असतानाच घ्यायचा, गाडी सुरू झाल्यावर का घेतला? त्यावर तो म्हणाला, त्याचं काय आहे, माझ्या खिशाची चिल्लर होती, त्यातला 1 रुपया खोटा होता. गाडी उभा असताना त्या पेपरवाल्याला तो खोटा रुपया मी दिला असता तर त्याला कळाला असता आणि त्यांनी लगेच माघारी दिला असता. पण आता गाडी धावत पुढे निघाली, त्याला जरी रुपया खोटा इथे कळलं तरी तो काय आता गाडी मागं पळत येत नाही. मला त्या सदग्रस्ताचं मोठं कौतुक वाटलं. गाडी पळत होती, तो पेपर वाचत होता. 15 मिनिटं झाली आणि पेपर वाचता वाचता अचानक तो सदग्रस्त हसायला लागला. मी म्हटलं, आता काय झालं? तो म्हटला, काही नाही, त्यांनी पेपर कालचाच दिलाय. बाहेरच्या जगात हा सगळा असा प्रकार चाललाय. खरी म्हणून खोटी चिल्लर द्यावी आणि वर्तमानपण म्हणून परत भूतकाळच हातावर टेकवावा, अशी काही परिस्थिती आसपास आम्हाला दिसते. या सगळ्या पार्श्वभूमीवर घनश्याम लोखंडे नावाचा एक तरुण बंद्या रुपयासारखा खणखणीतपणे उभा राहतो आणि समाजाला वर्तमानामध्ये भविष्याची दिशा दाखवू लागतो. ही गोष्ट निश्चितपणे कौतुक करण्यासारखी आहे आणि निश्चितपणे त्याचं कौतुक केलं पाहिजे. खर तर इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीमध्ये इतिहास घडवला. रायगडावर 32 मनाचं सोनेरी सिंहासन उभा राहिलं आणि लोककल्याणकारी राजे शिवकल्याण छत्रपती म्हणून स्थापित झाले. शेतकऱ्यांचं, कामकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं राज्य या मातीमध्ये निर्माण झालं. मातीसाठी लढणारी, मातीसाठी झुंजणारी आणि मातीसाठी मरणारी माणसं या मातीमध्ये उभा राहू लागली. हे या मातीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. खरं तर असाच एक महामेरू या मातीमध्ये जन्माला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा घेतलेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापित केलेलं स्वराज्य संवर्धित करणारा हा योद्धा पिढ्यान पिढ्या इथल्या साऱ्यांना प्रेरणा देत राहिला. पण तरी मी एखाद्या मुलाला प्रश्न विचारतो, संभाजी महाराज कसे होते तुम्हाला माहिती आहे का? तो 2 शब्दात उत्तर देतो, संभाजी महाराज रगेल होते आणि संभाजी महाराज रंगेल होते. या 2 शब्दात संभाजी महाराजांचा इतिहास संपून जातो. खरा इतिहास काय आहे, खरी वस्तुस्थिती काय आहे? नानो आरोपांच्या फैरी संभाजीराजांवर छाडल्या, अनेक गोष्टी संभाजीराजांबद्दल सांगितल्या, पण खरा वस्तुपाठ काय, खरा इतिहास काय? 14 मे 1657 पुरंदरावर एका शिवरत्नाचा जन्म झाला आणि आपल्या ज्येष्ठ पुत्राची याद म्हणून मासाहेब जिजाऊंनी त्यांचं नामकरण केलं संभाजी. बघता बघता संभाजींच्या बाल्यनानी सगळ्यांची मन हरकू लागली, पण त्याचवेळी नियतीनं गलती केली. अवघा 2.25 वर्षाचं वय असताना संभाजी राजांच्या मातोश्री सईबाई महाराणी साहेबांचं निधन झालं. डोईवरनं मातृत्वाचं छत्र हरपलं. पिता शिवाजी राजे तर पाटीला मरद म्हणून मुलुकभर दौड घेणारे पित्याची छत्राच्या वाट्याला यावी कशी? अशा वेळी सामने आल्या जिजाऊ. अजून दुसरा शिवाजी घडवायचं सामर्थ्य या जिजाऊत नक्कीच आहे संगत. आणि जिजाऊ नावाच्या चालत्या बोलत्या विद्यापीठामध्ये संभाजी राजांचं बालपण सावरलं गेलं. संभाजीराजे चालणं बोलणं शिकले, संभाजीराजे लिहिणं वाचणं शिकले, संभाजीराजे नाना कला नाना विद्या याच्यामध्ये तेज तर्रा पारंगत झाले. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र याच्यामध्ये संभाजीराजे पारंगत झाले. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, 6 नाही, 7 नाही, 8 नाही, 9 नाही, 10 नाही, 11, 12, 13, 14, 15, 16
16 भाषा यायला लागल्या संभाजीराजांना. मराठी येते, हिंदी येते, उर्दू येते, कन्नड येते, तामिळ येते, हिब्रू येते, पाली येते, संस्कृत येते. एवढंच नाही, हेनरी ऑक्झॅंडर लिहून ठेवतो या छोट्या युवराजाला इंग्रजी सुद्धा येते. 350 वर्षापूर्वी माझा संभाजीराजा इंग्रजीत सुद्धा तेज आणि तरबेज आहे. नुसत्या या भाषा येतच नाहीयेत, या अनेक भाषांमधून संभाजी महाराजांनी काही काव्यग्रंथ लिहिले. राजकारणाची चर्चा करणारा बुधभूषणम, नायिका भेद, नकशिका तर अध्यात्माची चर्चा करणारा 7 शतक हे ग्रंथ संभाजी महाराजांनी लिहिले. वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत मधून बुधभूषणम नावाचा ग्रंथ लिहिलेला संभाजी महाराजांनी या बुधभूषणम मध्ये श्री गणेशाचं वर्णन संस्कृत मधून केलंय. काय लिहितात संभाजी महाराज? पद पदम पत्र समचरण जंग जमिकन ककर बाकर ना बिललित कबीर उदर लंबित विशालवर उर दीर्घ मुंडी कर देत चारी फल एक दंत रुसुंड लवत हरी जात सकल मल. वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत मधून श्री गणेशाचं संभाजी महाराजांनी केलेलं हे वर्णन आहे. बुद्धीची आवड जोपासलीच, पण त्याचवेळी व्यायामाची आवड सुद्धा जोपासली. मलकाम भालाफेक, दानपट्टा, घोडेस्वारी, तलवारबाजी याच्यामध्ये संभाजीराजे माहिर झाले. तत्कालीन काळात घोड्याला बेभान पळवणारा आणि रणांगणावर एका पायावर वळवणारा एकाच योद्धा होऊन गेला. त्या योद्ध्याचं नाव होतं संभाजी. ही कला परत दुसऱ्या कुणाला कधी जमलीच नाही. बघता बघता 8.5 वर्ष वय झालं संभाजीराजांचं, आणि त्याचवेळी महाराष्ट्रावर मिर्झा राजा जयसिंगाचं आगमन झालं. शिवरायांना नाईलाजानं तह करावा लागला. पुरंदर असा 23 किल्ले बहाल केले गेले. पण त्याच वेळी मिर्झा राजा पुटपुटला. शिवाजीराजे आपले पुत्र संभाजी आमच्याकडे ओलीस म्हणून राहतील, आणि कडाडले राज नाही मिर्झा, हे राजकारण नव्हे. आणि छदमी हसत मिर्झा म्हणाला, शिवाजीराजे हे राजकारणच आहे. आणि वयाच्या 8.5व्या वर्षी संभाजीराजे मोगलांकडे ओलीस राहिले नव्हे. वयाच्या 8.5व्या वर्षी संभाजीराजांचा प्रत्यक्ष राजकारण प्रवेश झाला. यथा काल औरंगजेबानं मनसबी धाडल्या. शिवाजीराजांना 50,000 तर संभाजीराजांना 70,000 मनसबदार बनवलं गेलं. म्हणजे पित्यापेक्षा पुत्राला 2,000ची मनसब अधिक. जणू त्या औरंग्याला आधीच कळालं होतं की पित्यापेक्षा पुत्र सवाईच निपजणार आहे. पण त्याच वेळी औरंगजेबाचा 50वा वाढदिवस आग्र्याला मोठ्या थाटात साजरा होणार होता. सगळ्या मनसबदारांना आमंत्रण धाडली गेली, आणि मनसबदार म्हणून त्या आमंत्रण जसं शिवरायांना आलं तसं मनसबदार म्हणून त्या आमंत्रण संभाजीराजांना सुद्धा आलं. आता जावं तर लागणार, मनसबदार म्हणून आग्र्याला पोहोचावं तर लागणार. पण त्याचवेळी शिवरायांना प्रश्न पडला, कसं न्यावं शंभूंना? 8.5 वर्षाची उमर आहे. या उमरीत हा प्रवास सगळा झेपेल? ऊन वारा वादळ पाऊस अरे कशी टक्कर घेईल? पण त्याचवेळी शिवरायांच्या लक्षात आलं, संभाजी म्हणजे त्या शिवाजींच्या पोटाला पोर नाही, तो सह्याद्रीच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या मुशीत जन्माला आलेला मराठ्याचा पोर आहे. ते धैर्य, ते शौर्य त्याच्या टाई आहेच. पण या निमित्ताने संभाजीराजांना मोगली रियासतीचा, मोगली दरबाराचा, मोगली राजकारणाचा अगदी जवळून अभ्यास करता येईल म्हणून शिवरायांनी त्यांना सोबत घेतलं. आणि या मुलकापासून आग्र्या मुत्रेपर्यंतच्या मुलकापर्यंतचा तो वैराण वनवास भोगत संभाजीराजे शिवरायांसोबत आग्र्यात पोहोचले. यथा काल औरंगजेबाच्या दरबारात हजर सुद्धा झाले. पण इथंच औरंगजेबानं जहरी चाल टाकली. शिवाजीराजांना मागच्या रंगेत उभा केलं आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान उफाळला. भर दरबारात शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला फटकावलं. असा अपमान शहनशाह हिंदुस्तान गाजा औरंगजेब कुणी केला नव्हता. तो सह्याद्रीच्या नरसिंहानं केला. आणि राजे तिथून तडक निघाले. त्या दिवसापासून शिवाजीराजे औरंगजेबाच्या दरबारात कधी गेले नाहीत. मात्र शिवाजी राजांचे प्रतिनिधी म्हणून संभाजीराजे मात्र औरंगजेबाच्या दरबारात येत जात राहिले. एके दिवशी भर दरबारात औरंगजेबानं या 9 वर्षाच्या शंभूराजांना विचारलं, संभाजीराजे आपण उत्तम कुस्ती खेळतास आम्ही ऐकून आहे, आपण उत्तम मल्लविद्या जाणत असा मी जाणून आहे. मग संभाजीराजे आमच्या दरबारात सुद्धा चांगले चांगले मल्ल आहेत. आमच्या दरबारातल्या एखाद्या मल्लाशी कुस्ती खेळाल का? तसा 9 वर्षाचा छवा कडाडला. आम्ही फक्त आमच्या लायकीच्या मल्लाशीच कुस्ती खेळतो, आणि तुझ्या दरबारात माझ्या लायकीचा एकही मल्ल नाही. सबब हे महाराष्ट्राचं पाणी होतं. 9 वर्षाच्या संभाजीराजांनी औरंगजेबाला आपल्या स्वाभिमानाची चुणूक दाखवली होती. पण त्याच वेळी औरंगजेबाची जहरी चाल शिवाजीराजांच्या गळ्याभोवती आवळत निघाली होती. शिवरायांना ठार मारायचाच बेत होता. शिवरायांना बाहेर पडता येत नव्हतं, पण सुटकेच्या चाली टाकणं तर गरजेचं. अखेर सुटकेच्या चालीच्या सगळ्या जबाबदाऱ्या शिवाजी महाराजांनी संभाजीराजांवर सोपवल्या. आणि औरंगजेबाच्या महालापासून ते कुंभाराच्या वाड्यापर्यंत या सगळ्या चाली
9.5 वर्षाच्या संभाजीराजांनी लीलया पेरल्या आणि एके दिवशी जे स्वप्नातही शक्य होणार नाही ते सत्यात उतरवून महाराष्ट्राचा नरसिंह निसटला, औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन निसटला. पण आपल्या एकुलत्या एक पुत्राला मागे ठेवून, संभाजीराजांना मागे ठेवून, यावेळी का पित्याचं काळीज व्याकुळ नसेल, जीव गलबला नसेल? अरे 9 वर्षाचं पोर आहे, कसं ठेवावं माग मरणाच्या दारात, मृत्यूच्या गोटात? जर काय भलत असेल तर झालं तर? आणि त्याही पेक्षा त्या आई निरोपाच्या क्षणी इवल्याशा शंभूनी विचारलं असतं राजांना, आबासाहेब आम्हाला सोडून एकटेच जाणार? अरे दर्या सुद्धा हटला असता, माग धरणीकंप झाला असता, कोसळला असता आभाळ, जर विचारलं असतं शंभूनी, आबासाहेब आम्हाला सोडून एकटेच जाणार? पण त्या आई निरोपाच्या क्षणी हा 9 वर्षाचा पोर आपल्या पित्याचा हात हातात घेऊन सांगत होता, आबासाहेब आमची फिकीर करू नका, आमच्यापेक्षा महाराष्ट्राला आपली गरज आधी काय, आपण बिंदो किया. आणि पित्याला कळून चुकलं, पुत्र जाणताच झालाय. याचा काल राजे राजगडावर पोहोचले आणि राजगडावर पोहोचल्या राजाने वार्ता उठवली, वाटेत संभाजी राजांचं निधन झालं. वयाच्या 9व्या वर्षी संभाजी राजांच्या पाठीला जे मरण बांधलं गेलं ते इंद्रायणी भीमेच्या तीरावर मरणाला निधड्या छातीनं सामोरं जाईपर्यंत हे मरण संभाजींची सोबतच करत राहिलं. खर तर शिवाजी महाराजांनी जाणीवपूर्वक हुल उठवली. वाटेत संभाजी राजांचं निधन झालं. हीच बातमी औरंगजेबापर्यंत पोहोचली आणि औरंगजेबानं संभाजी राजांचा पाठलाग थांबवला. सबब काशीपंतांच्या सोबत संभाजीराजे सुखरूप रायगडावर येते झाले. पण गेलेले शंभूराजे वेगळे होते, परत आलेले शंभूराजे आता झाले होते जाणते परिपक्व. मोगली रियासतीचा, मोगली दरबाराचा, मोगली राजकारणाचा अगदी जवळून अभ्यास केलेले. बघता बघता शिवाजी राजांनी संभाजी राजांना दान प्रमुख म्हणून जबाबदारी दिली. मंत्र्यांच्या विरोधाचे खटले यायचे, त्याचे निकाल आता संभाजीच्या न्यायालयापुढे होऊ लागले. धर्मावरचे जे खटले शिवरायांच्या धर्मपीठापुढे यायचे त्याचे निकाल सुद्धा आता धर्मपंडित संभाजीराजे देऊ लागले. बघता बघता संभाजींचं वय झालं 14 वर्ष आणि एके दिवशी शिवाजी महाराजांनी विचारलं, संभाजीराजे तुम्ही लेखणी तेच चालवता, पण तुमची तलवार आणि कडाडला छावा, आज्ञा द्यावी आबासाहेब. आणि आज्ञा सुटली. गुजरात खंबायत प्रांत टिपण्याची आणि काळ्या कबिन ढगामध्ये पाण्याचा लोट उरात घ्यावा, तसा शौर्याचा लोट उरात देऊन छावा कोसळला. गुजरात टिपला, खंबात लुटलं, मामे जादुरा खासे कैद केले. संभाजींच्या युद्धनीतीने अनेकांच्या नजरा विस्पारल्या. बघता बघता जीत हासिल झाली. वार्ता राजांना कळाली आणि कडाडले राजे, द्या 32 तोफांना, आमचा बछडा खाशी जीत घेऊन येतोय. आणि स्वराज्यावर संभाजींच्या पराक्रमाची पहिली मुद्रा उमटली. संभाजींची समशेर तेजाळू लागली. एका पित्याला याहून आधी काय हवं असतं? शिवरायांना पुत्र हवा होता, स्वराज्य वाढवणारा. शिवरायांना पुत्र हवा होता, पराक्रमी, रयतेची काळजी घेणारा. संभाजी राजांच्या रूपात तो तयार होऊ लागला होता. आता शिवाजी राजे फक्त मोहिमा आखायचे आणि रणांगणावर त्याची अंमलबजावणी संभाजी राजे करायची. स्वराज्याच्या सीमा संभाजी राजांच्या समशेरी वाढवत राहिल्या. बघता बघता स्वराज्य वाढत 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 राहिलं. संभाजींचं वय झालं 17 वर्ष. महाराष्ट्र तेवढ्या आनंदून गेला होता. रायगड तर अगदी ओला चिंब झाला होता. 750 वर्षाचा पारतंत्र्याचा अंधार हटणार होता आणि रायगडाच्या माथ्यावर स्वातंत्र्याचा सूर्य प्रकटणार होता. राजे छत्रपती होणार होते आणि झाले झाले झाले. राजे छत्रपती झाले. या म्लेंच पातशाहीमध्ये एक मराठा एवढा पातशाह झाला, ही गोष्ट काही साधी झाली नाही असं बखरकरांनी त्याचं वर्णनही केले. पण त्याच वेळी आणखीन एक गोष्ट घडली. आतापर्यंत मराठे जास्तीत जास्त सरदार होत होते, संभाजी पहिले छत्रपती पुत्र ठरले. आतापर्यंत मराठे जास्तीत जास्त वजीर मिळवत होते, संभाजी पहिले युवराज झाले. स्वराज्याला युवराज मिळाला. आणि खरं तर या घटनेपर्यंत संभाजी राजांवर एकही डाग नाही, संभाजी राजांवर एकही आरोप नाही. पण संभाजी राजे युवराज झाले आणि संभाजी राजांच्या चरित्राचं पाणी अशा काय पाटाला वळवण्यात आलं की मूळचा संभाजी राजाच पुरता हरवून गेला. खरं तर दादा कोंडकेंच्या चित्रपटात एक गाणं आहे,
चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटावर मोत्याचा घास तुला भरवीन ग. आम्हाला बरं वाटतं. चंदनाचा पाट आहे, सोन्याचं ताट आहे, मोत्याचा घास आहे आणि भरवायला ते म्हणल्यावर आनंदच आहे. पण हेच गाणं माझ्यासारख्यानं जरा वेगळ्या पद्धतीनं म्हटलं, बाबळीच्या पाटावर जर्मनच्या ताटावर हायब्रिडचा घास तुला भरवीन ग. ऐकायलाही बरं वाटत नाही, बोलायलाही बरं वाटत नाही, खायलाही बरं वाटत नाही. इथल्या चित्रपट निर्मात्यांनी, नाट्य निर्मात्यांनी, कथा कादंबरीकरांनी आमची नेमकी हीच आवड जोपासली आणि जन्माला आलेल्या संभाजीराजांबरोबर कधीही न जन्माला आलेली पात्र चिटकवली. संभाजी नाटकाचे हिरो आहेत, मग नाटकात एखादी नटी पाहिजे, त्याशिवाय नाटक कसं चालणार. संभाजी चित्रपटाचे हिरो आहेत, मग झाडामागं गाणी म्हणत पाळणारी एखादी हिरोईन पाहिजे, त्याशिवाय चित्रपट कसा चालणार. आणि मग या त्यांच्या कथा कादंबऱ्या नाटकाने चित्रपटाच्या पूर्णत्वासाठी संभाजीराजांबरोबर काही नायिका आल्या. मग ती मोहित्यांची मंजुळा, थोरातांची कमळा, ती गोदावरी, ती तुळसा, ती दुर्गा, या सगळ्यांमध्ये यातलं एकही स्त्री पात्र या सृष्टीमध्ये कधी जन्मालाच आलं नाही. ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे. चुकूनही नाही, विषयच नाही. एक चित्रपट आम्हाला दाखवला जातो थोरातांची कमळा नावाचा, आधी मध्ये लागतो दूरदर्शनवर. काय दाखवलं त्यात? संभाजी महाराज त्या थोरातांच्या कमळावर जबरदस्ती करतात आणि तो आघात सहन न झाल्यामुळे थोरातांची कमळा आत्महत्या करते. चित्रपटाच्या शेवटी पडद्यावर तिची समाधी, वर्णनिवेदन, हीच त्या थोरातांच्या कमळाची समाधी जिच्यावर संभाजी राजाने अत्याचार केले आणि तिनं याच ठिकाणी आत्महत्या केली. ती समाधी शोधायला मी पन्हाळ्यावर गेलो, समाधी शोधून काढली, इतिहासाची पानं चाळली. इतिहास संशोधक वैद्य गुळवणी यांनी त्याच्यावर चांगला प्रकाश टाकलाय आणि सगळं बघितल्यावर मग लक्षात आलं, ही जी थोरातांच्या कमळाची म्हणून समाधी दाखवली जाते ती समाधी थोरातांच्या कमळाची नव्हे, ती समाधी आहे सरदार यशवंतराव थोरात आणि त्यांच्या पत्नी गोंडाबाई थोरात या दोघांची. तर आम्ही म्हटलं कुठून त्या चित्रपटाच्या निर्मात्याला शोध लागला असेल, ही थोरातांच्या कमळाची समाधी, त्याच्यावर काय लिहिलंय ते वाचलं, आश्चर्याचा धक्का बसला. थोरातांची कमळा निधन पावल्याचं साल लिहिलं होतं 1698 साल आणि संभाजीराजांचा मृत्यू झालाय 1689 साली. म्हणजे संभाजीराजांच्या मृत्यूनंतर 9 वर्षांनी थोरातांची कमळा मेली. मग त्याच्यावर नंतर 9 वर्षांनी जबरदस्ती करायला संभाजींचं भूत गेलं होतं का? पण हा साधा प्रश्नही आम्हाला कधी पडला नाही. उघड्या डोळ्याने आमचाच राजा बदनाम होताना आम्ही बघितला, आमच्या मनात प्रश्न शिवला नाही. अरे ज्या जिजाऊनी शिवाजी राजांना घडवलं त्याच जिजाऊंच्या तालमीत हा संभाजी राजा तयार झालाय, असा असेल कसा? तो औरंगजेबाचा मुलगा अकबर आपल्या बापाविरुद्ध वैर घेऊन बापाशी भांडायचं म्हणून मदत मागायला आला तो थेट महाराष्ट्रात. कारण त्याला माहिती आहे उभ्या हिंदुस्थानात औरंगजेबाशी टक्कर घेईल असा एकच योद्धा आहे आणि त्या योद्ध्याचं नाव आहे संभाजी. तो इथं आला, रायगडाच्या पायथ्याला पाली, इथं दोघांची भेट झाली आणि या पालीच्या भेटीत संभाजी राजांनी या अकबराला एक मोत्याचा कंटा भेट म्हणून दिला, मैत्रीचं प्रतीक म्हणून. आणि संभाजी महाराजांनी दिलेला हा मोत्याचा कंटा या नादान अकबरानं एका नर्तकीला देऊन टाकला. ही वार्ता संभाजी महाराजांना कळाली आणि संतापले संभाजीराजे, ज्याला मैत्रीची कदर नाही त्याच्याशी पदर आम्हाला जोडायचाच नाही, फेलफोर त्याच्या सवलती बंद करा तुरंत. का? नातच तोडलं संभाजीने अकबराबरोबर. का? कारण आपण दिलेला मोत्याचा कंटा त्या नादान अकबरानं नर्तकीला दिला. ही साधी गोष्ट ज्याला सहन होत नाही तो स्वतःच्या चारित्र्याबद्दल कसा असेल? जेवढं शिवरायांचं चारित्र्य शुद्ध आणि स्वच्छ आहे तितकंच संभाजी राजांचं चारित्र्य सुद्धा शुद्ध आणि स्वच्छच आहे. ही गोष्ट आम्ही लक्षात घेतलीच पाहिजे. अनेकांनी आरोप केले संभाजीराजे व्यसनी. अहो काय काय नाटकात त्यांची एंट्रीच हातात ग्लास घेऊन. कुठनं शोध लागले? आमच्या साताऱ्याला एक इंग्रज गव्हर्नर होता ग्रँड डफ, त्यांनी पहिल्यांदा मराठ्यांचा इतिहास लिहिला. हा इतिहास लिहिताना औरंगजेबाच्या दरबारी असणाऱ्या खापीखानाच्या लिखाणाचा त्यांनी आधार घेतला. आता खापीखान संभाजीराजांचं वर्णन करताना काय म्हणतो? खापीखान लिहितो, संभाजी स्वतःच्या शौर्याच्या बळावर एवढा बुलंद आणि बलाढ्य झालाय की कुणी शत्रू त्याच्यावर आक्रमण करायला धजावेना, जणू संभाजींना आता सत्तेची नशा चढलीये. काय लिहितोय खापीखान? संभाजी स्वतःच्या शौर्याच्या बळावर एवढा बुलंद आणि बलाढ्य झालाय की कुणी शत्रू त्याच्यावर आक्रमण करायला धजावेना, जणू संभाजींना आता सत्तेची नशा चढली आहे. ग्रँडअपनं याचंच इंग्रजीत भाषांतर केलं, सत्तेची नशा चढलेला राजा, एन्टॉक्सिकेटेड विथ द वाईन ऑफ फॉली अँड प्राईड. भाषांतर अगदी बरोबर आहे. सत्तेची नशा चढलेला राजा
एन्टॉक्सिटेड विथ द वाईन ऑफ फॉली अँड प्राईड. पण आपल्या लोकांचं इंग्रजी चांगलं, त्यांनी वाचलं एन्टॉक्सिटेड विथ द वाईन. वाईन घेत होते संभाजी, ग्रँड अपनं लिहिलंय. अरे काय प्रकार आहे. आणखीन एक सांगितलं म्हणे संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना पत्र पाठवलीत, काय आम्हाला दारूची 2 पिंप पाठवून द्या. मागवलं असेल स्टॉक. अरे पण मागवलेली दारू प्यायची नाही, ती तोफेला लागणारी दारू आहे. हे जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही लिहिताना घेतलेली का, त्याचं संशोधन झालं पाहिजे. सुपारीच्या खंडाचं व्यसन नाही संभाजी महाराजांना. सुपारीच्या 9 वर्ष ज्यांनी स्वतःच्या गर्दनीवर महाराष्ट्र पेलून धरला. 9 वर्ष शिवछत्रपतींचं स्वराज्य जो संवर्धित करत राहिला तो छावा असा असेल कसा. आणि हा दिलेर खान आदिलशाहीशी युती करून स्वराज्यावर हल्ला करायच्या बेतात आहे. आता मोगल आणि आदिलशाही जर दोघं एक झाले तर स्वराज्य संकटात पडणार होतं. त्यामुळे कसल्याही परिस्थितीत मोगल आणि आदिलशाही यांची युती होऊ न देणं हे शिवरायांपुढचं पहिलं महत्वाचं काम होतं. एका विलक्षण युक्तीची गरज होती आणि महाराजांनी तीच चाल टाकली. शिवाजी महाराजांनीच संभाजींना दिलेर खानाकडे पाठवलं. आता संभाजीच दिलेर खानाकडे गेले आणि संभाजींनी दिलेर खानाचा रोख स्वराज्याच्या ऐवजी आदिलशाहीकडे वळवला. आदिलशाहीच्या पायाखालची वाळू सरकली आणि तो सरळ शिवाजी महाराजांना शरण आला. गोळकोंडा आधीच संभाजींनी पायाशी आणला होता, आता आदिलशाह आला. म्हणजे दक्षिणांची दक्षिणेत राहावी हा शिवरायांचा डाव यशस्वी झाला. आणि या यशस्वीतेचे मानकरी होते संभाजीराजे. हे जे केलं सारं ते संभाजीराजांनी. संभाजींनी दिलेर खानाकडे पळून जाणं ही शिवाजी महाराजांचीच राजकीय चाल होती आणि स्वराज्याच्या हितासाठी संभाजी महाराजांनी ती जबाबदारी पार पाडली. ही वस्तुस्थिती. आता काय काय लोक म्हणतात पण शिवाजी महाराजांचं राजकारण असंच राहिलंय. ते गणेवाडीला जातो म्हणून सांगतात, सुरतेची लूट करून येतात. ते संभाजींचं निधन झालं म्हणून सांगतात आणि संभाजींना सुखरूप रायगडावर घेऊन येतात. शिवाजी महाराजांच्या राजकारणाच्या ज्या ज्या जबाबदाऱ्या संभाजीराजांच्या शिरावर पडल्या त्या साऱ्या संभाजीराजांनी लीलया पेलल्या. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. आणखीन एक आरोप केला जातो, संभाजीराजे पन्हाळ्यावर कैदेत होते त्यामुळे ते शिवाजी राजांच्या मृत्यू प्रसंगी उपस्थित नव्हते. राजारामाच्या लग्नाला हजर नव्हते. वस्तुस्थिती काय, संभाजी महाराज उभ्या आयुष्यात कधीही कैदेत नव्हते, अजिबात नाही. मग ते राजारामाच्या लग्नाला का नाही आले, ते शिवाजी महाराजांच्या मृत्यू प्रसंगी का उपस्थित नव्हते. याचं कारण असं, त्यावेळी संभाजी महाराज बुर्हानपुराच्या स्वारीत लढण्यात गुंतलेले होते आणि लढणाऱ्या माणसाला कुणाच्या लग्नाची अथवा आजारपणाची बातमी दिली जात नाही. का देणार होते बातमी. आणि बुर्हानपुरात लढता लढता संभाजीराजे असे म्हणले असते शत्रूला, जरा थांबूया का 2 दिवस लढाई, भावाचं लग्न आहे उरकून येतो आणि मग राहिलं लढतो. अरे काय चाललंय. बुर्हानपुरात लढण्यात गुंतलेत म्हणून ते लग्नाला नाहीत. साधारण मार्चच्या शेवटच्या आठवड्यात संभाजीराजे परत आलेत आणि 3 एप्रिल 1680 शिवरायांचं निधन झालं. सारा महाराष्ट्र कोसळून पडला. संभाजीराजे त्यावेळी पन्हाळ्यावर आहेत. धर्मशास्त्र असं सांगतं की नवा राजा केल्याशिवाय जुन्या राजाचं प्रेत दहन करता येत नाही. संभाजीराजे परत येतो उशीर झाला असता म्हणून तातडीनं राजारामाला मंचकारोहण करून शिवाजी महाराजांचे अंत्यविधी करण्यात आले. पण याच वेळी रायगडावर काही कुटील मंत्र्यांनी डाव आखला. संभाजी शौर्यशाली, संभाजी पराक्रमी, संभाजी धर्मपंडित, संभाजी तत्वज्ञ, संभाजी शिवाजीराजे हयात असतानाच आपल्याला जुमानत नव्हते. आता जर छत्रपती झाले तर आपलं अस्तित्वच राहणार नाही अशी भीती काही मंत्र्यांना वाटली आणि त्यांनी पन्हाळ्यावर संभाजींना कैद करायचा डाव घातला. हंबीरराव मोहितेंना निरोप धाडला. आता हंबीरराव म्हणजे सोयराबाईंचे सख्खे बंधू, राजाराम म्हणजे हंबीररावांचा भाचा. कुठल्या मामाला वाटणार नाही आपला भाचा गादीवर येऊ नये. हंबीरराव मदत करतील. सगळं मंत्रिमंडळ हंबीररावांकडे गेलं. हंबीरराव मदत करायला तयार झाले. कैद करायला पन्हाळ्यावर पोहोचले आणि इथंच हंबीररावांनी उलटवला. आलेल्या सगळ्या मंत्र्यांना काढण्या चढवल्या. संभाजीराजाच्या पुढे कैद करून हाजीर केलं आणि कडाडले खंबीर हंबीरराव. ही घ्या नादान हरामजाद माणसं. राजा जाऊन अजून 11 दिवस नाही झाले आणि त्यांच्या पोटच्या गोळ्याला कैद करलाली. ही घ्या ताब्यात. सगळे फितूर कैद केले. रायगड बिनघोर केला आणि मग संभाजी महाराज रायगडावर पोहोचले. शिवरायांचे अंत्यविधी सुद्धा नीट झाले नव्हते. संभाजी महाराजांनी ते पुन्हा केले. रायगडावर
श्री शिवछत्रपतींची समाधी उभारली, रायगडाची घडी नीट बसवली आणि शिवछत्रपतींच्या मृत्यूनंतर तब्बल 9 महिन्यांनी संभाजीराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. संभाजीराजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. पण त्याच वेळी महाराष्ट्राचा आभाळ मात्र काळवंडलं होतं. शिवाजी महाराजांच्या मृत्यूचा फायदा उठवत स्वराज्य जिंकावं असा घाट शत्रूंनी घातला होता आणि या साऱ्यांना पुरून उरणारा छावा स्वराज्याचा घाट बांधण्यासाठी धडपडत होता. दरबारात बसले होते संभाजी आणि एके दिवशी संभाजीराजांनी सरसेनापती हंबीररावांना विचारलं, मामासाहेब स्वराज्याचा घाट बांधावा म्हणतो, पण औरंग्याचा इथाट उतरला पाहिजे. मामासाहेब जागा काढा मोक्याची. आणि कडाडले हंबीरराव, राज एक जागा आहे मोक्याची, मुघलाचं नाकच जणू. कोण जागा? राजा बुर्हानपुरा, दार उल्क मुल्क दख्खन बुर्हानपुरा. बुर्हानपुरा म्हणजे दख्खनेतली औरंगजेबाची राजधानी. एखाद्या सुंदरीच्या गालावर तीळ शोभावा असा बुर्हानपुरा शोभतो राजा बुर्हानपुरा म्हणजे मधाचं पोळ. आणि कडाडला छावा, मग हे मधाचं पोळ आता कोळ्याचं जाळं झालं पाहिजे. आणि बघता बघता मराठी फौजा सुसाट सुटल्या. बुर्हानपुरा लुटलं. 17च्या 17 पुरे पुरते धुतले. एखाद्या सुंदर बागेचं रोपडं डोळ्यात साठवावून पापणी मिटावी आणि पापणी उघडून बघावी तर पुढे स्मशान दिसावं अशी बुर्हानपुऱ्याची पूर्ती वाताहत झाली. संभाजी महाराजांनी बुर्हानपुऱ्याचा पुरता कोळसा पुरा केला आणि औरंगजेब संतापला, बेभान संतापला. त्या शिवाजी राजांनी हयातभर आमच्याशी वैर केलं, पण त्या शिवाजी राजांनी माझ्या बुर्हानपुराला कधी हात नाही लावला. पण हा त्याचा छावा काल गादीवर बसला आणि आज त्यांनी तडक बुर्हानपुराला हात घातला. याल्ला जणू शेपटीवर पाय पडला. बुर्हानपुरा म्हणजे औरंगजेबाचं हळवं काळीच पान. त्याच्या 2 बहिणींचा जन्म बुर्हानपुऱ्यातलाच. औरंगजेबाची आई निर्वतली बुर्हानपुऱ्यातच. आणि औरंगजेबाचं आयुष्यातलं एकुलतं एक प्रेम प्रकरण ते घडलं तेही बुर्हानपुऱ्यातच. त्यामुळे बुर्हानपुरा म्हणजे औरंगजेबाचं हळवं काळीच पान. संभाजी महाराजांनी बुर्हानपुऱ्याला हात घातला नव्हे, औरंगजेबाच्या काळजालाच हात घातला आणि संतापला औरंगजेब. तोपर्यंत दुसरा तडाखा बसला. औरंगजेबाच्या नावाने वसवलेला औरंगाबाद संभाजीराजाने औरंगाबादच लुटलं. इतका लुटलं की औरंगजेबाच्या नावाशिवाय तिथं काही ठेवलंच नाही. तोपर्यंत औरंगजेब आणखी संतापला. औरंगजेबाचा मुलगा शहजादा अकबर बापा विरुद्ध वैर घेऊन आला तो थेट संभाजींकडे. आता या अकबरला स्वीकारणं म्हणजे औरंगजेबाला खुलं आव्हान देणं आणि आव्हानाला पाठ दाखवणं हा गुण संभाजींच्या रक्तातच नव्हता. दिल्लीच्या राजकारणासाठी संभाजी महाराजांनी अकबरला जवळ केलं आणि जणू औरंगजेबाच्या डोळ्यात मिरची पूड पडली. संतापला, उफाळला बेभान आणि उचलली तिने आपली पावलं काशी दख्खनेकडं. खोळंबला काळ. काय 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 घडेल आता? औरंगजेब छाव्याला घेणार की छावा औरंगजेबाला? खोळंबला काळ. काय घडेल? औरंगजेब कुणी साधा नाही बरं. आशिया खंडातलं सगळ्यात मोठं साम्राज्य म्हणजे औरंगजेबाच आणि आशिया खंडातलं सगळ्यात छोटं राज्य म्हणजे माझ्या संभाजी राजाच. औरंगजेबाच्या नुसत्या सरदारांची संख्या 14,500 आणि एका सरदाराच्या हाताखाली 50,000ची फौज म्हणजे 14,500 गुणले 50,000 एवढं औरंगजेबाचं लष्करी सामर्थ्य. आणि माझ्या संभाजी राजांचं सैन्य सगळे गोळा केले तर भरतील कसे बसे 50,000. औरंगजेबाचा एका वर्षाचा वार्षिक महसूल त्या काळात 23,000 कोटी आणि माझ्या संभाजी राजांच्या स्वराज्याचा वार्षिक महसूल कसा बसा 1 कोटी. औरंगजेब 62 वर्षाचा आणि संभाजी उन्यापुऱ्या 23 वर्षाचा. म्हणजे मनभर आहे औरंगजेब आणि कणभर स्वराज्य. मनभर औरंगजेब हे कणभर स्वराज्य चिरडायला टपला, उठला आणि बघता बघता महाराष्ट्रात पोहोचला. नगरला छावणी पडली आणि सगळ्या सरदारांना त्यांनी स्वराज्य खिंडीत पकडायला सांगितलं. सर बुलंद खान, अली खान, फतेह खान, रामसिंग हाडा, भीमसिंग हाडा, शहजादा आझम, मुअज्जम बेदार भक्त आपल्या फौजागून महाराष्ट्रात आत घुसले. खासे संभाजीराजे गुढावर मान टाकून या
यवनी फौजांशी झुंजायला सज्ज झाले. चोहो बाजूला वनवा पेटला, मोगलांच्या सैन्याशी बेबान टक्कर चालू झाली. चोहो बाजूला बघता आक्रोश किंकाळ्या आरोळ्या, तलवारींचे आवाज आणि बस हर हर महादेवाने जय भवानीच्या किलकार्या. लढत होते मराठे, बेभानपणे झुंजत होते, मोगलांना त्राही भगवान करून सोडत होते. अरे दिवसाच्या 24 तासातले 20 तास घोड्यावर मान ठोकून लढत होता संभाजी. शाडूच्या मातेच्या भाकरी प्रसंगी खात होता संभाजी, पण झुंजत होता, रेटत होता यवन माग, कडाडत होता. अरे तलवारीच्या टोकावर भाकरी भास